नमस्कार मंडळी, मी मयुरेश चिंदरकर, एक पालक समुपदेशक. आज तरंग मंच टॉक शोच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुमच्या भेटी. एक मिनिट हां, माझा मोबाईल कुठे आहे? होतं का असं? आज कुठेही गेलो तरी पहिला मोबाईल लागतो आणि हा मोबाईल आपल्या सगळ्या गोष्टींचं रादर सगळ्या संकटांचं आणि सगळ्या अडचणींचं मूळ कारण ठरलंय. घुसलाय ना तुमच्या घरात? अगदी घरातल्या काम करणाऱ्या बाईपासून घरातल्या आजोबांपर्यंत आणि घरातल्या लहान मुलापासून ते कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुण मुलांपर्यंत सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो. आहे काही चांगली गोष्ट? त्याच्याबद्दल चर्चा करायला. मोबाईल, स्क्रीन टाईम आणि आजची मुलं. तुम्ही हे सगळे मान्य कराल, की आज घरोघरी प्रत्येकाच्या हातात एक मोबाईल आहे. म्हणजे जर का घरात 5 माणसं असतील, तर 5 माणसांचे 5 मोबाईल घरात आहेत. त्यामुळे होतंय काय, हे वेगळं सांगायला नको. संवाद शून्य. संवाद जो पूर्वी व्हायचा, जो आता त्यामुळे खूप आपण एकत्र बसून एकमेकांशी ज्या गप्पा मारल्या जायच्या, सण-वार जे एकत्र साजरे केले जायचे, हे ह्याच्यापासून आपण ऑलरेडी दुरावलोय. WhatsAppवर मेसेज आणि WhatsAppवर शुभेच्छा. हॅपी बर्थडे WhatsAppवर. हॅपी गुढीपाडवा WhatsAppवर. हॅपी न्यू इयर WhatsAppवर. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये आणि आपण स्वतः त्या मोबाईलचे इतके म्हणजे त्याला इतके अधीन झालो आहोत, की आपल्या हातात काहीच राहिलं नाहीये, असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपण आता विचार तरी करू शकतो, की मोबाईल घेऊन मी घराच्या बाहेर पडलोय. नाही. इतके आपण मोबाईलच्या अधीन झालो. त्याच्यामुळे आपण जर का स्क्रोलिंग करत असतो, तर आपल्याला वाटतं, की अरे आपण बिझी आहोत. आपलं काम मोबाईलवर आहे म्हणून मला मोबाईल लागतोय. पण हा मोबाईल तुमच्या आरोग्याला आणि त्या खास करून तुमच्या घरातल्या अशा घटकाला किती हानिकारक आहे, हे आपल्या लक्षातही येत नाही. आणि तो घटक म्हणजे आपल्या घरातली लहान मुलं. आज काय होतंय, वेळ नाही, या वेळ नसण्याच्या एका कारणास्तव आपण आपल्या घरातल्या लहान मुलांच्या हातात खूप कमी वयात मोबाईल दिलेले आहेत. मूल जेवत नाहीये, मोबाईल द्या. मला काम करायचंय, मुलांना मोबाईल द्या. अरे, मला माझ्या मैत्रिणीशी फोनवर गप्पा मारायच्या आहे, मुलाच्या हातात मोबाईल द्या. अरे, मला खाली जाऊन काहीतरी घेऊन यायचंय, मुलाच्या हातात मोबाईल द्या. पण त्या मोबाईलमुळे त्या मुलाच्या एक मानसिकतेवर, त्याच्या ओव्हरऑल बुद्धिमत्तेवर काय परिणाम होतोय, हे कधी नीट आपण जाणून घेण्याचा विचार केलाय का? तज्ञांच्या मते 0 ते 2 या वर्षात मोबाईल मुलांना बिलकुल देता कामा नये. 2 वर्षाच्या नंतरही 5 वर्षापर्यंत दिवसात जास्तीत जास्त अर्धा तास किंवा 1 तास याच्या पलीकडे स्क्रीन टाईम मुलांसाठी असता कामा नये. पण खरंच सांगा, ही वेळ आज पाळली जाते? तुम्हीच तुमच्या मनाला हा प्रश्न विचारा. आपण आपल्या वेळेसाठी आपल्या मुलांना त्याचं भक्षक बनवत आहोत. तुम्ही मला सांगा, मोबाईल नसेल तर मुलांचं खरंच अडणार आहे? म्हणजे आपण म्हणतो, की आमची कामं मोबाईलवर आहेत. पण मुलांची खरंच कामं मोबाईलवर आहेत? आज मोबाईलमुळे मुलांना जो त्रास होतो त्याची एक ना अनेक उदाहरणं आहेत. आपल्या लहानपणी स्पीच डिलेचा प्रॉब्लेम कधी होता का सांगा बरं मला? आजच्या मुलांना बोलण्यासाठी स्पीच डिले, स्पीच थेरपी या गोष्टींचा आधार घ्यावा लागतोय. का? ह्याचं कारण आहे खूप कमी वयात हातात दिलेला मोबाईल. माझ्या जवळच्या मित्रांमध्ये एक उदाहरण आहे. घरी कोणीही नव्हतं. विभक्त कुटुंब. त्यामुळे घरात आई-वडील दोघंही नोकरी करणारे. मुलगा खूप लहान म्हणजे अगदी 8 ते 10 महिन्यांचा असला म्हणजे जसा रांगून बसायला लागला, तसा मुलाच्या हातात मोबाईल दिला गेला. आणि एकदा मी त्यांच्या घरात जाऊन बघितलं आणि ते चित्र पाहून मी हादरलो. त्यांना सांगितलं, "प्लीज हे बंद करा." त्यांनी सांगितलं, की "आम्ही आम्ही नाही करू शकत. कारण आम्हाला कामं असतात. आम्हाला मुलाकडे बघायला वेळ नाहीये. आम्हाला बाई परवडत नाही. घरात कोणी नाहीये." मी म्हटलं, "अरे बापरे! हे खूपच घातक आहे." कालांतराने मी ती गोष्ट तशीच सोडून दिली. म्हटलं, "ह्या गोष्टीला आपण आत्ता काही करू शकणार नाही." काही महिन्यांनी मी परत जेव्हा त्या कुटुंबाला भेटलो, तो मुलगा इतका बिघडला होता, म्हणजे त्याला बोलणं तर सोडा, तो बोलू शकत नव्हता. पण त्याच्या हातातून मोबाईल काढून गेला, तर तो आकारस्ताईप्रमाणे आरडाओरडा करत होता. त्याची रात्रीची झोप बिघडली होती. मी त्याच्या आई-वडिलांना विचारलं, "हा कधी झोपतो? कधी उठतो? ह्याचं शेड्यूल काय?" "नाही, नाही, हा पहाटे 4:00ला झोपतो. हा रात्रभर जागाच असतो आणि पहाटे 4:00ला झोपत असल्यामुळे आमचीही झोप होत नाही आणि त्याच्यामुळे मग आमचंही सगळं पुढे शेड्यूल विस्कळीत झालेलं आहे." म्हटलं, ही गोष्ट जर का या घरात मोबाईलमुळे घडलेली असेल, तर अशी अनेक कुटुंब असतील, जिथपर्यंत आपल्यासारखी माणसांचे विचार पोहोचत नाहीयेत, पण मोबाईल पोहोचलेला आहे. त्या मुलांना पण तेवढाच त्रास होत असेल. मग मला सांगा, मोबाईल देणं हे एकमेव साधन आहे का? मोबाईलला काही दुसरा पर्याय नाही? तर एक पालक समुपदेशक म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मुलांबरोबर तुम्ही जेवढा चांगला वेळ घालवाल, जेवढा उत्तम त्यांच्याशी तुम्ही भावनिकदृष्ट्या कनेक्ट व्हाल, त्याच्यासारखं दुसरं मनोरंजनाचं आणि मुलांना गुंतवून ठेवण्याचं साधन नाही.
मुलांशी कनेक्ट व्हायचं म्हणजे काय? तर मुलांना मॉलमध्ये घेऊन जायचं किंवा एखाद्या आत्ता तर सॉफ्ट प्ले एरियाज आले आहेत, जिथे मॉलमध्ये सगळ्या घसरगुंडी, झोपाळे सगळं असतं. तिथे मुलांना ₹500 ₹1000 भरून सोडायचं आणि आपण मात्र मोबाईलवर परत बसायचं. ही गोष्ट करण्यापेक्षा जर का बाहेर घेऊन जाऊ नका. बाहेर जाणं, मॉलमध्ये जाणं, पिक्चर बघणं म्हणजे मुलाबरोबर व्यवस्थित वेळ घालवणं नाही. घरात बसा, एखाद्या गोष्टीचं पुस्तक घ्या, एखादा असा खेळ घ्या, जो तुम्ही लहानपणी तुमच्या मित्रांबरोबर खेळलेला असाल. एकत्र गोष्ट वाचा, एकत्र फिरायला जा, एकत्र जेवण बनवा, एखादा छंद एकत्र जोपासा, एखादं वाद्य एकत्र शिका. यामुळे होईल काय, तुम्ही मुलं आणि तुम्ही भावनिकदृष्ट्या एकमेकाला कनेक्ट व्हाल आणि त्याचबरोबर ते मोबाईल जो मुलांसाठी घातक आहे, तो तुमच्या आयुष्यातून तेवढ्या वेळावरती तरी तडीपार होईल. आणि तेवढंच होणार नाही, मुलांना जर त्या गोष्टींची गोडी लागू लागली, तर आपोआप मुलंही त्या मोबाईलकडे परत जाणार नाहीत. आणि त्याच्यामुळे जो त्यांचा ऱ्हास होतोय, जो त्यांच्या भविष्याचा ऱ्हास होतोय, जो त्यांना ताण येतोय, त्यांची जी अँक्झायटी वाढते, त्यांना जो स्ट्रेस येतोय, तो त्यांना येणार नाही. एवढ्या लहान वयात मुलांना स्ट्रेस आपल्याला होता का हो एवढ्या लहानपणी स्ट्रेस? मला तर मी नोकरीला लागेपर्यंत स्ट्रेस हा शब्दही माहीत नव्हता आणि आजही तो माहीत नसता, जर का हा मोबाईल नसता. त्याच्यामुळे माझं म्हणणं एकच आहे, स्क्रीन टाईम हा अव्हॉइड करता येऊ शकतो. पण तो अव्हॉइड करणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे मुलांबरोबर वेळ घालवणं, त्यांच्या अपब्रिंगिंगमध्ये हव्या त्या मार्गाने आपलं कॉन्ट्रिब्युशन देणं, या गोष्टीची आज जास्त गरज आहे. मोबाईल बाजूला ठेवा, छंद जोपासा आणि मुलांना त्यांच्या संगोपनासाठी अशा प्रकारे हातभार लावा. तोच तुम्हाला आणि तुमच्या मुलांसाठी आयुष्यात खूप फायद्याचा ठरेल. धन्यवाद.